हाय, कसे आहात सगळे? तर आमच्या इकडे क्राफ्ट एक्सप्लो लागला होता. तर संध्याकाळी आमचा अचानक प्लॅन झाला तिकडे जाण्याचा आणि पोहोचेपर्यंत आम्हाला लेट झालंच होतं. तर खूप छान अशा वस्तू होत्या तिकडे. चिनी मातीचे भांडे तर मला खूप जास्त आवडले आणि होम रिलेटेड खूप छान छान वस्तू होत्या. पण त्याची प्राईस ते काहीही सांगत होते. मी वुडनचं मसालेदाणी बघितली तर 2,000 प्राईस सांगते आणि ऑनलाईन एवढी जास्त महाग नाही आहे. बाकी कपडे वगैरे तर सगळं ओके ओके होतं. बाकी सर्व आम्ही फिरलो आणि मॅडम चालून चालून खूप थकल्या होत्या. तर अचानक त्यांची क्रेविंग झाली. त्यांना पिझ्झा खायचा होता. डॉमिनोजला चला खूप हट्ट करत होती ती. पण खूप लेट झालं होतं आम्हाला आणि थंड वातावरण होतं म्हणून म्हटलं बाळाला कुठे घेऊन फिरायचं आता आणि डॉमिनोजमध्ये AC असते. तर तिला फक्त आम्ही थोडीफार स्टेशनरी घेऊन दिली आणि तिच्या पप्पाने तिला प्रॉमिस केला की मी उद्या तुला पिझ्झा खाऊ घालतो, घरीच घेऊन येतो. कारण AC बाळाला घेऊन आपण बसायचं नाही जास्त वेळ, बाळाला सर्दी होईल. बाळासाठी तिने हो म्हटलं. तेव्हा ती तयार झाली. तर थोडंफार सामान घेऊन आम्ही निघालो. मग घरी पोहोचलो. पण रस्त्याने येताना तिच्या पप्पाला चांगलं नव्हतं वाटत, की लगेच ती ऐकून घेते सगळं, ओके म्हणते. म्हणून तिला बलून घेऊन दिला. तर दोघांची खूप मस्ती चालू होती त्या बलूनसोबत आणि ती विसरूनही गेली होती पिझ्झाबद्दल. पण तिच्या पप्पांनी दुसऱ्या दिवशी तिला सरप्राईज दिलं आणि ती खूप जास्त खुश झाली होती. आणि असं सरप्राईज बघून तिला खूप लाड आला होता तिच्या पप्पांवर. तर मला त्यांनी आधीच कॉल करून सांगितलं होतं की तिलाच दरवाजा उघडू दे. म्हणून म्हटलं चला ही क्लिप तरी घेऊन घ्यावं, तिची खुशी तरी दिसेल व्हिडिओमध्ये. तर बघा खूप लाड आला होता मॅडमला आणि स्कूलमधून आल्या होत्या म्हणून मॅडमचा असा अवतार होता. तर बघा फर्स्ट बाईट ती चारतेच. तिला सवय कशी लागली काय माहिती, पण ती पहिला घास तिच्या पप्पांना चारतेच. आम्हाला तर काय बाबा, आम्ही बघत बसतो त्यांना. चला बाय.